एका सुंदर हिरव्यागार जंगलात चिकी नावाची एक छोटी खारुताई राहत होती. चिकी खूप उत्साही होती. तिची शेपटी नेहमीवर असायची आणि ती इकडून तिकडे उड्या मारत फिरायची. तिला प्रत्येक गोष्टीत गंमत वाटायची. तिचा एक खास मित्र होता, बनी नावाचा ससा. बनी खूप हुशार होता आणि कोणताही निर्णय घाईघाईत घेत नसे. एके दिवशी सकाळी चिकी आणि बनी जंगलात खेळत होते. चिकी नेहमीप्रमाणे झाडांच्या फांद्यांवरून तुरुतुरू धावत होती आणि बनी खाली जमिनीवर तिच्याकडे बघत होता. अचानक चिकीला एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली काहीतरी चमकताना दिसलं. बनी बनी इकडे ये बघ, चिकी उत्साहाने ओरडली. मला काहीतरी वेगळं दिसतंय. बनी कान टवकारून तिच्याजवळ आला. आंब्याच्या झाडाच्या मुलाशी एक लहानसा गुलगुलीत दगड पडला होता. तो दगड सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्याच्या रंगांनी चमकत होता. तो लाल, निळा, हिरवा, पिवळा अशा अनेक रंगांच्या छटा दाखवत होता. अरे वा, हा दगड किती सुंदर आहे. चिकीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिने तो दगड उचलला. तो तिच्या लहानशा पंजात अगदी व्यवस्थित बसला. बनीने तो दगड निरखून पाहिला. चिकी, हा साधा दगड नाहीये, हा खूप खास दिसतोय. आपण आजोबा कासवांना विचारूया का याबद्दल? बनीने सुचवलं. आजोबा कासव जंगलाच्या दुसऱ्या टोकाला एका मोठ्या तलावाजवळ राहत होते. ते खूप अनुभवी आणि ज्ञानी होते. चिकी आणि बनी तो चमकणारा दगड घेऊन आजोबा कासवांकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक मित्र भेटले, नाचणारा मोर, गाणारा कोकिल, पण चिकीचं लक्ष फक्त त्या चमकणाऱ्या दगडाकडे होतं. आजोबा कासव त्यांच्या मोठ्या कवचातून हलूच बाहेर डोकावले. काय रे बालांनो, कसे आहात? त्यांनी प्रेमळ आवाजात विचारलं. चिकीने उत्साहाने तो दगड आजोबांसमोर धरला. आजोबा, बघा ना, आम्हाला काय सापडलं. हा दगड इतका का चमकतोय? आजोबा कासवांनी तो दगड आपल्या सुरकुतलेल्या हातांनी घेतला आणि निरखून पाहिला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. बालांनो, ते म्हणाले, हा एक जादूचा आशा दगड आहे. जो कोणी हा दगड चांगल्या मनाने आणि दुसऱ्यांना मदत करण्याच्या इच्छेने जवळ ठेवतो, त्याच्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. पण लक्षात ठेवा, याची शक्ती फक्त चांगल्या कामांसाठीच वापरायची. चिकी आणि बनी खूप खुश झाले. म्हणजे आपण याने काहीही मागू शकतो? चिकीने विचारले. हो, पण तुमची इच्छा शुद्ध आणि निःस्वार्थी असायला हवी, आजोबांनी समजावले. त्या दिवशी जंगलात पाणी कमी झाले होते. सर्व प्राणी खूप तहानलेले होते. चिकी आणि बनीने विचार केला. आजोबा, आम्ही अशी इच्छा करू शकतो का की जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना प्यायला भरपूर पाणी मिळो? चिकीने निरागसपणे विचारले. नक्कीच बाला, आजोबा हसून म्हणाले. ही खूप चांगली इच्छा आहे. चिकीने तो दगड हातात घट्ट धरला, डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली की जंगलातल्या सगळ्यांना पाणी मिळो. काही वेळातच आकाशात ढग जमायला लागले आणि टपटप करत पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. बघता बघता जोरदार पाऊस आला आणि जंगलातील नदी नाले पाण्याने भरून वाहू लागले. सगळे प्राणी आनंदाने नाचू लागले. चिकी आणि बनीला खूप आनंद झाला. त्यांनी त्या आशा दगडाचा उपयोग स्वतःसाठी नाही, तर सगळ्यांसाठी केला होता. त्या दिवसापासून चिकी आणि बनीने तो दगड जपून ठेवला आणि नेहमी त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठीच केला. त्यांनी शिकून घेतलं की खरी जादू मदतीच्या भावनेत आणि निस्वार्थ प्रेमात असते.